हॅलो स्टुडंट्स, आज आपण 11वीच्या सिलेबसमधील केमिस्ट्रीच्या बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री ह्या पहिल्या टॉपिकची रिव्हिजन घेणार आहोत. या टॉपिकवर कोणत्या प्रकारचे प्रश्न, थेअरीची परीक्षा असेल तर कोणत्या भागावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील तुम्हाला माहिती आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सेक्शन ए, बी, सी अँड डी असं असणार आहे. या ए सेक्शनमध्ये MCQ किंवा 1 मार्कांसाठी जे प्रश्न असतील त्याची उत्तरं किंवा प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील, 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे प्रश्न कसे असतील याचा अभ्यास करूया. तुम्हाला माहीत असेल बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या टॉपिकची सुरुवात आपण मॅटर म्हणजे काय यानं केलेली होती. मॅटर, त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे इलेमेंट्स, प्युअर सबस्टन्स, मिक्सचर, मग प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन, परत इलेमेंट, कंपाऊंड्स, इलेमेंटचं क्लासिफिकेशन, परत मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स आणि त्यानंतर मिक्सचरचं जे होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर या पद्धतीनं क्लासिफिकेशन झालेलं होतं. वी हॅव कन्सिडर्ड अबाउट दी स्टेट्स ऑफ मॅटर. पण हा जो भाग आहे तो यावर्षीच्या सिलेबसमधनं डिलीट केलेला आहे आणि त्यामुळं जो भाग यावर्षीच्या सिलेबसमध्ये आहे त्याचा विचार आपण प्रामुख्यानं करूया. त्यात पहिला भाग येतो म्हणजे तो प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. त्या प्रॉपर्टीजमध्ये 2 प्रकार आपण बघितले, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. जे इथं जे प्रश्न विचारले जातील तुम्हाला ते बघूया. विच आर द फिजिकल प्रॉपर्टीज अँड विच आर द केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? दी प्रॉपर्टीज विच आर ऑब्झर्व्ड ऑर मेजर्ड बाय नॉट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट matter or of that substance. That these properties are called as physical properties. For example, we have color, then odor, density, melting point, boiling point. These are the physical properties, and the properties which are based upon the chemical reaction, chemical reactivity of that substance. These properties are called as chemical properties. That is how that substance reacts with oxygen, how that substance reacts with chlorine. या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे इथं केमिकल कंपोजिशन त्या पदार्थाचं बदलतं, अशा प्रॉपर्टीजना आपण केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो. मग आता इथं प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल तुम्हाला, तर इथं व्हॉट आर फिजिकल प्रॉपर्टीज डेफिनेशन असेल, व्हॉट आर केमिकल प्रॉपर्टीज त्याची डेफिनेशन विचारली जाईल, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल प्रॉपर्टी. असे MCQ मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकेल, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फिजिकल प्रॉपर्टी. मग त्यात तुम्हाला 3 फिजिकल प्रॉपर्टीज असतील आणि 1 केमिकल प्रॉपर्टी असेल. मग त्यातली फिजिकल प्रॉपर्टी कुठली नाही हे ओळखायचं आहे, किंवा कुठली केमिकल प्रॉपर्टी आहे हे ओळखायचं आहे. म्हणून तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय हे कळलं पाहिजे. जी प्रॉपर्टी फक्त आपण ऑब्झर्व केल्यावर कळती, म्हणजे ती केमिकल कंपोजिशन त्याचं चेंज न होता आपण या प्रॉपर्टीचा विचार करू शकतो. कलर काय आहे तर त्याच्यासाठी केमिकल कंपोजिशन त्याचं चेंज होणार नाही. मेल्टिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय आहे. समजा पाण्याचा बॉइलिंग पॉईंट, आपण पाण्याचा बॉइलिंग पॉईंट सांगतो 100 डिग्री सेल्सिअस. पाणी बॉईल झालं तरी ते पाणीच म्हणतोय आपण, याचा अर्थ त्याचं केमिकल कंपोजिशन बदलत नाही. अँड सो या भागावर या पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर पुढचा भाग आहे दीज प्रॉपर्टीज, हाऊ दे आर मेजरमेंट ऑफ दीज प्रॉपर्टीज. या मेजरमेंटमध्ये आपण विचार केला तो म्हणजे व्हॉट इज युनिट. कुठलीही प्रॉपर्टी फक्त त्याचं मेजरमेंट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो त्याला म्हणणार आपण युनिट. युनिटची डेफिनेशन आपण सांगितली, इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अँड or you can say it is arbitrarily decided and universally accepted is called as unit. मग युनिट म्हणजे काय यापेक्षा आपण विचार करूया की वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण विचारात घेतल्या तर त्यांची युनिट्स काय आहेत. मग आता या प्रॉपर्टीचं क्लासिफिकेशन परत फंडामेंटल फिजिकल प्रॉपर्टीज अँड डिराइव्ड फिजिकल प्रॉपर्टीमध्ये केलेलं होतं. या फंडामेंटल फिजिकल प्रॉपर्टीज आणि डिराइव्डसाठी जी युनिट्स आहेत ती वेगवेगळी युनिट्स असणार आहेत आणि त्या युनिट्सचे सिस्टीम्स आपण बघितलेल्या होत्या. MKS सिस्टीम, CGS सिस्टीम, त्यानंतर FPS सिस्टीम आणि मग आत्ता आपण जो सिलेबसमध्ये प्रामुख्यानं विचार करतोय तो SI सिस्टीम. सो ती प्रॉपर्टी आणि तिचं SI युनिट काय. मग फंडामेंटल प्रॉपर्टीज कोणत्या, 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज आपण विचार केलेला होता. ज्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये लेंथ येईल, मास येईल, टेम्परेचर येईल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स येईल, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट येईल,
या सगळ्या प्रॉपर्टीज 7 प्रॉपर्टीज आणि या 7 प्रॉपर्टीचं SI युनिट तुम्हाला विचारलं जाईल. SI युनिटसाठी MCQ टाईप प्रश्न असू शकेल किंवा 1 मार्काला प्रश्न असू शकेल. व्हॉट इज द SI युनिट ऑफ लेंथ? व्हॉट इज द SI युनिट ऑफ मास? व्हॉट इज द SI युनिट ऑफ टेम्परेचर? लाईक धिस. और MCQ साठी असेल द SI युनिट ऑफ थर्मोडायनॅमिक टेम्परेचर इज. आणि खाली पर्याय दिले जातील. त्या पर्यायामध्ये आपल्याला जो पर्याय करेक्ट आहे म्हणजे केल्व्हिन हे टेम्परेचरचं SI युनिट आहे ते तुम्हाला बरोबर शोधून त्याचं उत्तर, तो पर्याय जिथं असेल त्या पर्यायासमोर त्याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे इथं ज्या मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीजमध्ये आपण या बाबींचा विचार करू शकतो. आणि आता ज्या केमिस्ट्रीमध्ये लागणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज, या प्रॉपर्टीजमध्ये महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आणि त्यांची वेगवेगळी युनिट्स कोणकोणती आहेत त्याचा आपण विचार केला होता. त्यात पहिलं युनिट म्हणजे पहिली प्रॉपर्टी होती मास और वेट. मास आणि वेट याच्यामधला फरक काय आहे आपण तोही विचार केला. मासचं SI युनिट आपण घेतो ते किलोग्रॅम. SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. The another units of mass are gram. What is the relation between these two? हा जो भाग आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. प्रॉब्लेम सॉल्व करताना हे कन्व्हर्जन करावं लागतं. मग आपण 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम किंवा त्याला 10³ ग्रॅम असं रिलेशन लिहिलं. म्हणजे समजा कुठलाही पदार्थ किलोग्रॅममध्ये दिलेला असेल तर त्याचं ग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला आपण 1000 गुणतो. सपोज 5 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स? सो व्हॉट यू हॅव टू डू? 5 × 10³ ग्रॅम्स. म्हणजे 10³ आपण मल्टिप्लाय करणार किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्व्हर्जन करताना. किंवा आपण उलटा रिलेशन सांगू शकतो 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ किलोग्रॅम. 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ किलोग्रॅम. आणि म्हणून इथं आपल्याला जेव्हा ग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्रॅममध्ये करायचं असेल तेव्हा 10⁻³ मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, सपोज वी हॅव 5 ग्रॅम ऑफ दी सबस्टन्स. हाऊ मेनी किलोग्रॅम इज इट? इट इज 5 × 10⁻³ किलोग्रॅम. सो जर किलोग्रॅमचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करायचं असेल तर आपण 10⁻³ मल्टिप्लाय करतो आणि ग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्रॅममध्ये करायचं असेल तर आपण 10⁻³ मल्टिप्लाय करतो. ह्या गोष्टी बेसिक आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मास म्हणजे काय? इट इज द क्वांटिटी ऑफ द मॅटर प्रेझेंट इन एनी सबस्टन्स. अँड जे मास आहे ते कुठेही गेलो आपण या युनिव्हर्समध्ये तर ते सारखंच असणार आहे, क्वांटिटी बदलणार नाही. बदलणार काय आहे? वेट. वेट कशावर अवलंबून असतं? इट डिपेंड्स अपॉन दी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन दॅट मॅटर. आणि आपण जनरली वापरतो ते मास हाच कन्सेप्ट वापरतो. त्यानंतर पुढचं प्रॉपर्टी आपण विचारात घेतली होती लेंथ. SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर. आणि केमिस्ट्रीमध्ये लागणाऱ्या ज्या 2 युनिट्स आहेत ते पिकोमीटर आणि नॅनोमीटर. So remember 1 nanometer is equal to 10⁻⁹ meter or 1 picometer is equal to 10⁻12 meter. Like this हे रिलेशन्स तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. लेंथचं SI युनिट काय आणि त्यानंतर त्या लेंथची केमिस्ट्रीमध्ये कुठली युनिट्स आहेत आणि या युनिट्सचं आणि मीटरमधलं रिलेशन काय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी जी केमिस्ट्रीमध्ये आपल्याला वारंवार लागणार आहे ती म्हणजे derived quantity, that is volume. Volume is the space occupied by that substance. Here व्हॉल्यूम आपण लिक्विड किंवा गॅसचं मोजतो आणि हे लिक्विड किंवा गॅसचं व्हॉल्यूम मोजताना त्याचं SI युनिट जे आहे ते मीटर क्यूब आहे. सो लेंथचं SI युनिट आहे मीटर आणि व्हॉल्यूम इज इक्वल टू मीटर इंटू मीटर इंटू मीटर. जे आपण म्हणतो लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, याला आपण व्हॉल्यूम म्हणणार आहे. आणि त्यामुळं इथं मीटर इंटू मीटर इंटू मीटर, सो मीटर क्यूब इज द युनिट फॉर व्हॉल्यूम. हे SI युनिट आहे. पण जनरली आपण व्यवहारात जे व्हॉल्यूमचं युनिट वापरतो ते लिटर किंवा ज्याला म्हटलेलं आहे डेसिमीटर क्यूब किंवा DM क्यूब और इट इज कॉल्ड ॲज लिटर. जे व्हॉल्यूमचं SI युनिट आहे मीटर क्यूब, पण आपण जे व्यवहारात वापरतो किंवा प्रयोगशाळेत सोल्युशन तयार करताना
मीटर क्यूबपेक्षा जनरली वापरलं जातं युनिट ते लिटर किंवा त्यालाच म्हटलंय DM क्यूब. किंवा व्हॉल्यूमचा आणखी एक युनिट तुम्हाला माहीत आहे जे आपण ML म्हणतो किंवा याला म्हटलं जातं CM क्यूब. सो दीज आर दी 3 युनिट्स ऑफ व्हॉल्यूम, CM क्यूब, DM क्यूब आणि मीटर क्यूब. त्यालाच आपण म्हणलं मिलीलिटर, लिटर आणि मीटर क्यूब. मग इथं CM क्यूब हे सगळ्यात लहान युनिट आहे, DM क्यूब हे त्याच्यापेक्षा मोठं आणि मीटर क्यूब हे त्याच्यापेक्षा मोठं. हा क्रम आधी लक्षात ठेवूया आपण. CM क्यूब म्हणजे ML मिलीलिटर, लिटर आणि मग किलोलिटर म्हणता येईल याला आपल्याला मीटर क्यूब. मग DM क्यूब आणि ML मध्ये काय रिलेशन आहे? 1 DM क्यूब इज इक्वल टू 1000 ml, or you can say it is equal to 10⁻³ ml किंवा त्याला म्हणणार तुम्ही 10⁻³ CM क्यूब. जर आपल्याला हे व्यवस्थित लक्षात आलं तर इथं लिहिताना आपण अडचण करणार नाही आहे. 1 DM क्यूब इज इक्वल टू 10⁻³ CM क्यूब. लाईक दिस 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ DM क्यूब और 10⁻³ लिटर. 1 मीटर क्यूब आणि DM क्यूब मध्ये रिलेशन काय आहे? 1 मीटर क्यूब हे मोठं युनिट आहे. 1 DM क्यूब म्हणजे 1000 DM क्यूब, 1000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब. चला, मग आपण असं म्हणू शकतो 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻6 CM क्यूब और 10⁻6 मिलीलिटर. आणि मग इथं लक्षात ठेवायचं, जर आपल्याला CM क्यूब पासून DM क्यूबकडे जायचं आहे, DM क्यूब पासून मीटर क्यूबकडे जायचं आहे किंवा उलटा आपण मीटर क्यूब पासून DM क्यूबकडे येणार, DM क्यूबकडून CM क्यूबकडे येणार. जर मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे आपल्याला यायचं असेल तर जो फॅक्टर आहे त्यांना आपण मल्टिप्लाय करतो. जे मीटर क्यूब आणि DM क्यूब मधला फॅक्टर काय आहे? 10⁻³. मग मीटर क्यूबचं कन्व्हर्जन DM क्यूबमध्ये करायचं असेल आपण तर 10⁻³ न गुणणार. DM क्यूब आणि CM क्यूब मधला फॅक्टर आहे 10⁻³ आणि त्यामुळे इथं 10⁻³ न आपण गुणणार. जे मीटर क्यूब पासून DM क्यूबकडे जायचं असेल तर आपण 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. DM क्यूब पासून CM क्यूबकडे जायचं असेल तर 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. आणि उलटं जाणार आहोत आपण. आता CM क्यूब पासून DM क्यूबकडे जायचं असेल तर 10⁻³ न डिव्हाइड करायचं म्हणजे 10⁻³ न इथं आपण मल्टिप्लाय करणार. तसंच DM क्यूब पासून मीटर क्यूबकडे जायचं असेल तर 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. थोडक्यात आपण हे लक्षात ठेवायचं की जी 2 युनिट्स आहेत त्यांच्यामधला जो फॅक्टर काय आहे, त्याचं रिलेशनमधला जो फॅक्टर आहे तो लक्षात घ्यायचा. जर मोठ्याकडून लहानाकडे जायचं असेल तर त्या फॅक्टरनं गुणायचं आणि जर लहानाकडून मोठ्याकडे जायचं असेल तर त्या फॅक्टरनं भागायचं. जे मीटर क्यूबपासून CM क्यूबकडे जायचं असेल तर फॅक्टर आहे 10⁻6 आणि त्यामुळे 10⁻6 न इथं मल्टिप्लाय करायचं. आणि जर CM क्यूबपासून मीटर क्यूबकडे जायचं असेल तर 10⁻6 न डिवाइड करायचं म्हणजे 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करायचं. चला, जे हे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना उपयोगी पडेल. जे केमिस्ट्रीचा अभ्यास, हा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक केमिस्ट्रीचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी उपयोगी आहे आणि म्हणून कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला ही कन्व्हर्जन्स करताना या फॅक्टर्सचा विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी जी साधनं वापरली जातात, इक्विपमेंट्स वापरली जातात, ज्याला आपण म्हणतो ब्युरेट, पिपेट जी प्रयोगशाळेत वापरतो, त्यामुळे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क किंवा मेजरिंग सिलेंडर, ऑल दीज आर दी इक्विपमेंट्स विच आर यूज टू मेजर दी व्हॉल्यूम ऑफ एनी सोल्युशन. नाव द नेक्स्ट प्रॉपर्टी इज व्हॉट इज डेन्सिटी. डेन्सिटी ही पुढची प्रॉपर्टी आहे. डेन्सिटीची डेफिनेशन आपण देतो, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज मास पर unit volume. Mass upon volume is density which is denoted by D. So D is equal to M upon V. And so the SI unit of density is, SI unit of mass is kilogram and SI unit of volume is meter cube. So kilogram per meter cube, this is the SI unit of density. हे किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे असंही लिहिलं जातं, किलोग्रॅम मीटर रेज टू -3. जे हा गोंधळ करायचा नाही आपण. पर मीटर क्यूब म्हणजे किलोग्रॅमला मीटर क्यूबनं डिवाइड केले. मग आपण जर हा
मीटर रेस टू 3 वर घेतलं तर काय होणार, जो फॅक्टर आहे तो -3 ही पॉवर प्लसची मायनस होणार. जनरली द युनिट ऑफ डेन्सिटी इज ग्रॅम पर CM क्यूब. डेन्सिटी जी मोजली जाते ती ग्रॅम पर CM क्यूबमध्ये मोजली जाते, किंवा हीच आपण लिहू शकतो ग्रॅम पर ml, किंवा हेच लिहिलं जाईल ग्रॅम पर CM क्यूब, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल ग्रॅम CM⁻³ ग्रॅम ml⁻⁻1 लाईक दिस. हे सगळे एकच आहे, आपण हे लक्षात फक्त ठेवताना समजून घेऊन लक्षात ठेवायचं. ग्रॅम पर CM क्यूब म्हणजेच ग्रॅम पर ml. मग ग्रॅम पर CM क्यूब लिहिताना ग्रॅम CM⁻³ या पद्धतीने लिहू शकतो. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज डेन्सिटी, व्हॉट इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी, आणि मग काही वेळा ती कन्व्हर्जन्स पण विचारली जातील, पण आत्ता या स्टेजला ही कन्व्हर्जन्स विचारली जाणार नाहीत. त्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आहे द टेम्परेचर. द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द मॅटर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर हे वेगवेगळ्या युनिट्समध्ये मोजलं जातं. जनरली जे टेम्परेचर आपण थर्मोमीटरच्या सहाय्यानं मोजतो ते डिग्री सेल्सिअसमध्ये असतं. त्यानंतर डिग्री फॅरनहाईट हे एक युनिट आहे त्याचं, आणि आपल्याला जे SI युनिट मिळालं आहे ते ॲब्सोल्यूट टेम्परेचर, जे टेम्परेचर आपण मोजतो ते केल्व्हिनमधलं. देन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डिग्री सेल्सिअस अँड डिग्री फॅरनहाईट. डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 32. जे टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे त्या टेम्परेचरला 9/5 मल्टिप्लाय केलं आणि त्यामध्ये 32 ॲड केलं तर तुम्हाला जे टेम्परेचर मिळणार आहे ते डिग्री फॅरनहाईटमध्ये मिळेल. आणि मग आता डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाईट हे उलटं रिलेशन आपण घेतलं तर इथं काय होईल, 9/5 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिग्री फॅरनहाईट -32 येणार, आणि त्यामुळं जर डिग्री सेल्सिअस आपल्याला इथं पाहिजे असेल तर इथं इंटू 5/9. सो हे रिलेशन एक लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्यावरून हे दुसरं रिलेशन आपण तयार करू शकतो. सो द रिलेशन, मग हा प्रश्न तुम्हाला MCQला पण विचारला जाऊ शकतो, किंवा डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर दिलं जाऊन कन्व्हर्ट इट इंटू डिग्री फॅरनहाईट असा प्रश्न असेल, किंवा डिग्री फॅरनहाईटमध्ये टेम्परेचर दिलं जाईल त्याचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअसमध्ये करा असा प्रश्न येईल, आणि त्यामुळे तुम्ही टेम्परेचर्स घेऊन या पद्धतीचा सराव करू शकता, अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. त्यानंतर केल्व्हिन टेम्परेचर, दॅट इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर आपण असं म्हणतो त्याला, आणि डिनोट केलं जातं ते Tनं. ते टेम्परेचर इन केल्व्हिन हे डिग्री सेल्सिअसमध्ये जे टेम्परेचर असेल त्यामध्ये 273.15 ही व्हॅल्यू ॲड केल्यानंतर आपल्याला मिळतं. सो व्हेन यू हॅव टू कन्व्हर्ट द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इंटू केल्व्हिन, जे डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर आहे त्यामध्ये 273.15 आपल्याला ॲड करावे लागतील. हेही रिलेशन केमिस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम सॉल्व करताना जे टेम्परेचर दिलं जातं ते डिग्री सेल्सिअसमध्ये असतं, पण त्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करावं लागतं आपल्याला ते टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आणि त्यामुळे डिग्री सेल्सिअसमध्ये 273.15 ॲड करून आपण केल्व्हिनमधलं टेम्परेचर मिळवू शकतो. मग केल्व्हिनमधचं कन्व्हर्जन आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं असेल तर जे टेम्परेचर केल्व्हिनमध्ये आहे त्यातून 273.15 हे वजा केले पाहिजेत. या पद्धतीनं आपल्याला ही कन्व्हर्जन्स मिळू शकतात. सो ऑल दिस इज अबाउट दी फिजिकल प्रॉपर्टीज अँड विच आर देअर SI युनिट्स. तुम्हाला आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीनं या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आणि त्यांचं SI युनिट काय आहे याचा म्हणजे असे प्रश्न विचारले जातील. आणि त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स, या लॉजपैकी फक्त 2च लॉज आपल्याला यावर्षीच्या सिलेबसमध्ये आहेत. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन हे 3 लॉज तुमच्या सिलेबसमध्ये यावर्षी डिलीट केलेले आहेत, आणि त्यामुळे फक्त 2च लॉज आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. त्यातला पहिला लॉ होता गेलसॉक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. गेलसॉक लॉवर काय प्रश्न असेल, आणि त्यानंतर दुसरा लॉ आहे तो म्हणजे ॲव्होगाड्रो लॉ. सेकंड लॉ आपल्याला शिकायचा आहे तो ॲव्होगाड्रो लॉ. आता
गेल-लुसाक लॉ आणि अव्होगाड्रो लॉ हे दोन्ही लॉज आपल्याला गॅसियस स्टेटबद्दलच सांगणार आहेत. गेल-लुसाक लॉची कंडिशन आधी लक्षात ठेवायची, व्हेन गॅसेस रिॲक्ट विथ ईच अदर टू गिव्ह दी प्रोडक्ट्स, ऑर व्हेन गॅसेस आर रिॲक्टेड ऑर आर प्रोड्यूस, then this reaction takes place in such a way that the volumes of all the gases are in simple whole number ratio. जर आपण कुठल्याही रिॲक्शनमध्ये गॅस रिॲक्ट होतात आणि गॅसियस प्रोडक्ट्स मिळतात, तर त्या गॅसचं व्हॉल्यूम जे असणार आहे, त्या गॅसचं व्हॉल्यूम हे सिम्पल रेशोमध्ये असणार आहे. कंडिशन काय आहे त्याला? महत्त्वाची कंडिशन, आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये गॅसियस स्टेटबद्दल शिकलो आहे आणि तिथं आपण चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ शिकलो आहे आणि तिथं लक्षात ठेवलं आपण की व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ॲज वेल ॲज प्रेशर, आणि त्यामुळं सगळ्या या गॅसचं व्हॉल्यूम मोजलं पाहिजे ते ॲट दी सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. अँड सो व्हेन gaseous substances are combined or produced, they do so in a simple whole number ratio by their volumes, provided all the volumes are measured at same conditions of temperature and pressure. हे या लॉचं स्टेटमेंट असेल. स्टेट गेल-लुसाक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम, तर तुम्ही फक्त स्टेटमेंट लिहिणार आणि त्यानंतर समजा स्टेट अँड एक्सप्लेन असा प्रश्न असेल तर तुम्हाला या लॉचं एक एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं पाहिजे आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्ही तो लॉ एक्सप्लेन केला पाहिजे. यासाठी आपण आपल्या पुस्तकात आहे ती 2 एक्झाम्पल्स किंवा यापेक्षा वेगळंही एक्झाम्पल लिहू शकतो. पण कंडिशन काय आहे? हिअर यू हॅव टू मेन्शन दी फिजिकल स्टेट ऑफ दॅट सबस्टन्स. दॅट इज, इथं आपण हायड्रोजन गॅस घेतला, इथं ऑक्सिजन गॅस घेतला आणि मिळणारं जे वॉटर आहे ते सुद्धा गॅसियस स्टेटमध्ये आहे. तर हा लॉ काय सांगतो तुम्हाला? दिस रेशो इज 2 volumes of hydrogen, 1 volume of oxygen and 2 volume of water vapors. That is, the ratio is 2:1:2. This is the simple whole number ratio. म्हणजेच इथं स्टेट अँड एक्सप्लेन असा प्रश्न असेल तर स्टेटमेंट असं लिहायचं, त्याचं स्टेटमेंट लिहायचं आणि एक्सप्लेनेशन असं लिहायचं आणि यातलं कुठलंही एक एक्झाम्पल. मग दुसरं एक्झाम्पल आपण नायट्रोजन अँड हायड्रोजन रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह अमोनिया गॅस हेही घेऊ शकतो. तसंच अव्होगाड्रो लॉ, अव्होगाड्रो लॉचं पण याच पद्धतीनं असेल, स्टेट अव्होगाड्रो लॉ. आणि दुसरा प्रश्न असू शकेल स्टेट अँड एक्सप्लेन अव्होगाड्रो लॉ. व्हॉट इज अव्होगाड्रो लॉ? हिअर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर द सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जर आपण कोणताही गॅस घेतले आणि त्यांचा व्हॉल्यूम सेम असेल, व्हॉल्यूम सेम आहे, टेम्परेचर सेम आहे, प्रेशर सेम आहे, तर त्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या सारखी असते. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर दी सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि यासाठी सुद्धा तुम्ही याच पद्धतीचं एक्झाम्पल घेऊ शकता. ट्वाईस H2 प्लस O2 गिव्ज ट्वाईस H2O गॅस. आणि इथं आपल्याला सांगता येईल जर आपल्याला हे व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम असेल तर इथं मॉलिक्युल्स असणार आहेत 2n मॉलिक्युल्स किंवा 2 मॉलिक्युल्स, 1 मॉलिक्युल आणि 2 मॉलिक्युल. म्हणजे इथं जर व्हॉल्यूम दोघांचं सेम आहे तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स दोघांचे सेम आहेत. म्हणजे 2 व्हॉल्यूम आपण हायड्रोजन घेतला आणि 2 व्हॉल्यूम वॉटर घेतलं, म्हणजे वॉटर वेपर्स घेतल्या, तर दोघांचे मॉलिक्युल्स सारखे आहेत, पण ही रिॲक्शन ॲट दी सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. तुम्हाला ह्या कंडिशन्सही मेन्शन केल्या पाहिजेत. फक्त अर्धवट कुठलाही लॉ लिहून चालणार नाही, कारण तो लॉ जर ओबे व्हायचा असेल तर त्या कंडिशन्स कंपल्सरी आहेत. इक्वल व्हॉल्यूम असणार आहे ऑफ ऑल गॅसेस ॲट दी सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. लाईक दिस स्टेट अँड एक्सप्लेन या प्रश्नासाठी तुम्हाला स्टेटमेंट आणि कुठलेही एक एक्झाम्पल देऊन त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. हे आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्सबद्दल सांगितलं. त्यानंतर या टॉपिकमधला पुढचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे व्हॉट इज ॲटॉमिक मास. आपण इथं विचार करणार तो म्हणजे व्हॉट इज ॲटॉमिक मास. You can say that simply mass of the atom is called as atomic mass. हे आपल्याला समजण्यासाठी. पण ॲटॉमिक मासची डेफिनेशन आपल्याला जर विचारली तर आपण सांगू शकतो ॲटॉमिक मास जर कम्पेअर करायचं असेल तर कुणाशी कम्पेअर केलेला आहे? इट इज कम्पेअर्ड विथ 1/12 मास ऑफ
1 carbon atom. 1/12 mass of 1 carbon atom C12 हा जो कार्बनचा आयसोटोप आहे त्याच्या मासशी कंपेअर करून आणि याला म्हटलेलं आहे 1 युनिट ऑर इट इज कॉल्ड ॲज 1 AMU, ॲटॉमिक मास युनिट. व्हॉट इज 1 AMU? 1 AMU इज 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम. एक कार्बन ॲटमचं जे मास आहे त्याला 12 डिवाइड केल्यावर जे मास आपल्याला मिळतं ते मास म्हणजे 1 AMU. and atomic mass is the number showing how many times the given atom is heavier than 1/12 mass of 1 carbon atom. आणि त्यासाठी आपण तो रेशो घेतला आहे, atomic mass is equal to mass of 1 atom of that element divided by 1/12 mass of 1 carbon atom. आणि त्यामुळे त्या डेफिनेशन पद्धतीनं आपण लिहू शकतो atomic mass is the number or it is the ratio of mass of 1 atom of the element to the 1/12 mass of 1 carbon atom. And then what is 1 AMU? जर आपण हेच AMU लाच आपण युनिफाईड मास असं म्हटलं जातं आणि त्यामुळं 1 AMU is equal to 1 U. and remember what is the relation between 1 U and gram? Here 1 U is equal to 1.66 into 10⁻⁻24 gram. So ॲटॉमिक मासची डेफिनेशन आणि त्यानंतर ॲटॉमिक 1 AMU म्हणजे काय? 1 AMU म्हणजेच 1 U आणि 1 U आणि 1 ग्रॅम यांच्यामधलं रिलेशन काय आहे. त्यानंतर आपण विचार केला तो ॲव्हरेज ॲटॉमिक मास. व्हॉट इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास? डिफरंट एलिमेंट्स आर ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ देअर डिफरंट आयसोटोप्स. 2 किंवा 2पेक्षा जास्त आयसोटोप्स असणारे एलिमेंट्स आहेत आणि यांच्या ॲटॉमिक माससाठी आपण विचार करतो तो ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं? त्यासाठी तुम्हाला जे आयसोटोप्स आहेत त्यांचं ॲटॉमिक मास माहीत असलं पाहिजे आणि तो आयसोटोप निसर्गामध्ये किती प्रमाणात मिळतो त्याला म्हटलं रिलेटिव्ह अबुंडन्स इन नेचर. हा रिलेटिव्ह अबुंडन्स इंटू ॲटॉमिक मास ह्याचा गुणाकार जो असेल, जेवढे आयसोटोप असतील त्यांच्या गुणाकारांची बेरीज करणार डिवाइड बाय 100 हे त्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळेल. आणि त्यामुळं तुम्हाला जे ॲटॉमिक मास दिलं जातं ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतं. पण जनरली आपण ॲटॉमिक मास हाच शब्द वापरतो. जे आपण असं म्हणतो की कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12U. मग 12U म्हणजेच काय? तर कार्बनचे जे आयसोटोप्स आहेत C12, C13 आणि C14 यांचं ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. आणि त्यामुळं ॲव्हरेज ॲटॉमिक मास हा कन्सेप्ट आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम्स यांचासुद्धा तुम्हाला विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढचा भाग आपण घेतोय तो म्हणजे मॉलिक्युलर मास. ॲटॉमिक मास नंतर मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मासची डेफिनेशन पण द्यायची असेल तर ती त्याच पद्धतीनं देता येईल आपल्याला. It is the number showing how many times the given molecule is heavier than 1/12 mass of 1 carbon atom. मॉलिक्युलचं मास, मग ते मॉलिक्युलचं मास कुठल्या स्टँडर्डचा विचार करून मोजलं जातं? तर जे आपण 1 AMU घेतलं म्हणजेच 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम. मग मॉलिक्युलर मास डिटरमाइन करण्याची सगळ्यात सोपी मेथड कुठली? तर इट इज द समेशन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन दॅट मॉलिक्युल. जे फॉर एक्झाम्पल आपण H2Oचं मॉलिक्युलर मासचा जर विचार केला तर H2Oमध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 × 2 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 आणि त्यामुळं जे मॉलिक्युलर मास असणार आहे H2Oचं ते असणार आहे 18 आणि त्याला आपण युनिट लिहिणार U. सो कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इन U असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, जिथे तुम्हाला वेगवेगळे कंपाऊंड्स दिले जातील. फॉर एक्झाम्पल H2SO4 असेल, समजा HNO3 आहे, ग्लुकोज आहे. मग यांचं मॉलिक्युलर मास काय आहे हे डिटरमाइन करा किंवा हे मोजा असं सांगितलं तर त्यासाठी तुम्ही काय फॉर्म्युला वापरणार? तर यासाठी ॲटॉमिक मासेस दिले जातात. या ॲटॉमिक मासचा विचार करून किती ॲटम्स आहेत या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये, किती ॲटम्स आहेत? हायड्रोजनचे 2, सल्फरचा 1 आणि ऑक्सिजनचे 4 आणि मग या सगळ्यांची ॲटॉमिक मासची बेरीज केली तर ती मिळणार आपल्याला Uमध्ये आणि त्याला म्हणणार आपण मॉलिक्युलर मास. म्हणजे मॉलिक्युलर मास डिटरमाइन करण्यासाठी या पद्धतीनं प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. इथं ॲटॉमिक मास दिलं जातं. मॉलिक्युलर मासमध्येच मॉलिक्युलर माससारखाच एक कन्सेप्ट ज्याला म्हटलं आपण फॉर्म्युला मास, जो आयनिक कंपाऊंडसाठी वापरला जातो. जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युला
वर आधारित. म्हणजे फॉर एक्झाम्पल आयनिक कंपाऊंड आहे NaCl. NaClच्या मॉलिक्युलर मासला फॉर्म्युला मास म्हटलं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. NaClच्या मॉलिक्युलर मासलाच फॉर्म्युला मास म्हटलं आहे आणि त्यामुळे फॉर्म्युला मास पण डिटरमाइन करण्याची मेथड तीच. त्या फॉर्म्युल्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज म्हणजेच फॉर्म्युला मास. आणि त्यामुळं तो शब्द आला तरी गोंधळून जायचं कारण नाही आहे. डिटरमाइन दी फॉर्म्युला मास ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड असा शब्द असेल तरी तुम्ही मॉलिक्युलर मासच डिटरमाइन करणार, म्हणजे ॲटॉमिक मासची बेरीजच करणार. फक्त तो आयनिक कंपाऊंड असल्यामुळं त्याला फॉर्म्युला मास असं नाव दिलेलं आहे. ते का, ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला जेव्हा हा टॉपिक शिकवला तेव्हा सांगितलेला आहे. आणि त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपला होता तो म्हणजे व्हॉट इज वन मोल. वन मोल म्हणजे काय? मोल हे अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं SI युनिट आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोजण्यासाठी जे आपण युनिट वापरतो ते SI युनिट आहे मोल. मग मोल म्हणजे काय? तर जर आपण कार्बन 12 म्हणजे C12 हा आयसोटोप घेतला तर वन मोलची डेफिनेशन आपण अशी घेते, वन मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स, वन मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स as many as the particles which is equal to the number of atoms present in 1 gram of C12. जे 1 ग्रॅम आपण कार्बन घेतला, C12 हा आयसोटोप घेतला, तर त्यामध्ये जेवढे ॲटम्स असतील तेवढे पार्टिकल्स ज्या पदार्थाच्या ज्या क्वांटिटीमध्ये असतील त्याला आपण वन मोल म्हटलं. मग जर आपण हा विचार केला तर C12मध्ये 1 ग्रॅम घेतला तर त्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत ते 6.022 into 10⁻23 आहेत. And so 6.022 into 10⁻23 particles means 1 mole of the substance. So if you take 6.022 into 10⁻23 molecules, then it is called as 1 mole of the substance. मग ह्या 6.022 into 10⁻23 पार्टिकलचं मास जे आहे, जे सगळ्यांचा मास मिळून जे असणार आहे ते त्या पदार्थाच्या मॉलिक्युलर मासवर अवलंबून असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक पदार्थाचं जे मॉलिक्युलर मास असणार आहे आपण जे विचारात घेतो त्याला एक नवीन नाव दिलं, दॅट इज कॉल्ड ॲज मोलर मास. म्हणजे मोलर मास म्हणजे काय? द मास ऑफ 1 मोल ऑफ दी सबस्टन्स इन ग्रॅम्स. म्हणजे मॉलिक्युलर मास जे आहे ते आपण युनिट त्याचं लिहिलं होतं U. मॉलिक्युलर मास आपण मोजणार कसं कॅल्क्युलेट केलं मॉलिक्युलर मास, तर ॲटॉमिक मासची बेरीज आणि त्याचं युनिट आलं U. म्हणजे एक मॉलिक्यूल घेतला तर त्याचा मास U मध्ये असेल, पण तेच मॉलिक्यूल आपण जर ॲव्होगॅड्रोज नंबर इतके घेतले, ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे आत्ता जो सांगितला तो 1 मोलमध्ये असणारे पार्टिकल्स, तर एवढे पार्टिकल्स घेतले तर जे मास मिळेल ते मॉलिक्युलर मासमध्येच असेल, मॉलिक्युलर मास इतकंच असेल पण ते ग्रॅममध्ये असेल. सो इफ मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस इन ग्रॅम देन इट इज कॉल्ड ॲज मोलर मास. लक्षात घ्या, मोलर मास आणि मॉलिक्युलर मासमधला फरक काय? मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस इन U अँड व्हॉट इज मोलर मास? इट इज एक्सप्रेस इन ग्रॅम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया H2Oचं आपण मॉलिक्युलर मास आत्ता कॅल्क्युलेट केलं ते किती आहे? 18U. याचा अर्थ काय? तर इफ यू टेक 1 मॉलिक्यूल ऑफ H2O इट्स मास इज 18U. And if you take 1 mole of H2O, means how many H2O molecules we have to take? 6.022 into 10⁻23 जर H2Oचे मॉलिक्युल्स आपण घेतले तर त्याचं मास असणार आहे 18 ग्रॅम. हा फरक लक्षात घ्या. मॉलिक्युलर मास इट इज इन U and molar mass it is in gram. If you take 1 mole of any substance means if molecular mass is expressed in gram म्हणजेच तो पदार्थ झाला 1 मोल, तर त्या 1 मोलमध्ये असणाऱ्या पार्टिकलची जी संख्या आहे तिला आपण ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हणणार. चला, आणि म्हणून जर आपल्याला मोलर मास दिलेला असेल तर आपण कोणत्याही पदार्थाच्या एका मॉलिक्यूलचं माससुद्धा काढू शकतो, 100 मॉलिक्यूलचं मास काढू शकतो. म्हणजेच आपल्याला समजा असं सांगितलं की मोलर मास ऑफ वॉटर इज 18 ते 18 ग्रॅम असणार. ते युनिट नाही दिलं तरी काय असणार आहे ते 18. सो मोलर मास ऑफ वॉटर इज 18 ग्रॅम. व्हॉट इज द मास ऑफ 100 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर?
100 मॉलिक्युल्सचं मास काय असेल. मग हे कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही. मोलर मास 18 ग्रॅम दिलाय, याचा अर्थ वॉटर घेतलं आपण 1 मोल. 1 मोल म्हणजे पार्टिकल्स किती घेणार, मॉलिक्युल्स किती घेणार, 6.022 इंटू 10⁻23 जर मॉलिक्युल्स आपण घेतले तर त्यांचं मास आहे 18 ग्रॅम. मग जर 100 मॉलिक्युल्स आपण घेतले तर त्यांचं मास काय असेल. लक्षात आलं. या पद्धतीनं आपण एका मॉलिक्युलचं, एका ॲटमचं या पद्धतीनं मास डिटरमाइन करू शकतो. आता जे मोलर मास आहेत ते इलेमेंटसाठी जर आपण अप्लाय केलं, जर मॉलिक्युलसाठी अप्लाय केलं तर आपण तो मॉलिक्युलर मास घेणार. जर एलिमेंट घेतला आपण तर त्याचा ॲटम आपण कन्सिडर करतो आणि त्यामुळे त्याचा ॲटॉमिक मास असेल. सो इफ वी हॅव कार्बन, सपोज द ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12U and if you take 12 gram of carbon it is called as 1 mole of carbon. जे जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास जर ग्रॅममध्ये घेतलं तर त्याला आपण 1 मोल म्हणणार. जसं मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास ग्रॅममध्ये घेतलं तर त्याला आपण 1 मोल म्हटलं, तसं कुठलाही एलिमेंट आपण घेतला तर त्या एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे ते ग्रॅममध्ये घेतलं तर आपण त्याला 1 मोल असं म्हणणार. म्हणजेच जर 12 ग्रॅम आपण कार्बन घेतला तर कार्बनचे ॲटम्स यामध्ये ॲव्होगाड्रोज नंबर इतके असतील. हा कन्सेप्ट समजावून घेऊन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील आणि काही प्रॉब्लेम्स तुम्हाला या पद्धतीचे मोलर मासवर आधारित विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द मास, कॅल्क्युलेट द मास ऑफ. मग इथं फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. नंबर ऑफ मोल्स N. जर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला M/M. What is M? It is the mass of the substance. And what is M? It is the molar mass. And now remember, molar mass is represented in grams. मग हा मोलर मास जो असणार आहे तो ग्रॅम्समध्ये असणार. त्यामुळे मास ऑफ दी सबस्टन्स इन ग्रॅम्स डिवाइड बाय इट्स मोलर मास. म्हणजे मी आत्ता जसं एक्झाम्पल घेते आहे ते H2Oचं घेतलं आपण. H2Oचं मोलर मास आपण सांगितलं 18 आणि हे रिप्रेझेंट करताना या पद्धतीनं आपण रिप्रेझेंट करतो MH2O इज इक्वल टू 18. मीन्स 18 ग्रॅम इज द मोलर मास ऑफ H2O. नाव इफ यू टेक 90 grams of water, 90 grams of water means how many moles of water. मग हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण फॉर्म्युला वापरणार N इज इक्वल टू M/M. 90 मास दिले डिवाइड बाय मोलर मास इज 18. लाईक दिस. कुठल्याही पदार्थाचं जर मास दिलेला असेल, मोलर मास दिलेला असेल तर आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. नंबर ऑफ मोल्स दिलेले असतील, मोलर मास दिलेले असेल तर त्या पदार्थाचं मास काय आहे हे सांगू शकतो. म्हणजे या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला इथं हे कॅल्क्युलेशन करता येईल. समजा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत तर किती मॉलिक्युल्स आहेत हे कॅल्क्युलेट करायला विचारलं. म्हणजे इथं सांगितलं समजा हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर, हाऊ मेनी वॉटर मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर. सो तुम्ही नंबर ऑफ मोल्स आधी कॅल्क्युलेट केले, इथं 5 मोल्स मिळाले. मग 1 मोल आपण घेतलं वॉटर तर त्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स काय आहेत 6.0 म्हणजे त्याला ॲव्होगाड्रो नंबर आणि जो रिप्रेझेंट करतो आपण Naनं. आणि म्हणून नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण फॉर्म्युला वापरतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू N इंटू Na. दॅट इज नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. सो हा फॉर्म्युलानं आपण नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकतो. असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर जर गॅसचा विचार केला तर आपल्याला इथं आणखी एक कन्सेप्ट विचारात घ्यावा लागेल. व्हॉट इज द STP कंडिशन. STP कंडिशन इज स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. STP याचा लॉंग फॉर्म काय, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. द टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर इज 1 ॲटमॉस्फेरिक. ही जी कंडिशन आहे तिला आपण म्हणतो स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. आणि या कंडिशनला 1 मोल आपण कोणताही गॅस घेतला, 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP हॅज द व्हॉल्यूम 22.4 dm³. 1 mole of any gas at STP has the volume 22.4 dm³ and that volume is called as
मोलर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ह्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो? मोलर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. हाही कन्सेप्ट तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे. STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. STPला जे टेम्परेचर असणार आहे ते 0 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच 273.13 केल्व्हिन, अँड प्रेशर इज 1 ॲटमॉस्फिअर. मग या कंडिशनला जर कुठलाही गॅस 1 मोल घेतला, 1 मोल म्हणजे कसा घेणार आपण, तर त्याचं जे मोलर मास आहे ते, जे मॉलिक्युलर मास जे आहे ते ग्रॅममध्ये. जे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की अमोनिया गॅस हा 1 मोल घ्यायचा आहे, तर आपण काय करणार, या अमोनियाचं जे मोलर मास असेल ते आहे, ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन इज 14 + 3 दॅट इज 17 ग्रॅम ऑफ NH3 इज इक्वल टू 1 मोल. आणि हा जर गॅस आपण 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला घेतला, तर या गॅसमध्ये असणारे या गॅसचं व्हॉल्यूम काय असणार आहे, 22.4 dm³ असणार आहे. आणि तो 1 मोल असल्यामुळं याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या ही ॲव्होगाड्रो नंबर इतकी असणार आहे. त्यामुळं हाही कन्सेप्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे जर आपल्याला व्हॉल्यूम दिलेला असेल कुठल्याही गॅसचं आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील, तर आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅससाठी हा फॉर्म्युला वापरू शकतो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन dm³ डिवाइड बाय 22.4. म्हणजे जर ते व्हॉल्यूम आपल्याला STPला दिलेला असेल, तर त्या गॅसचं व्हॉल्यूम STPला काय आहे आणि ते कशामध्ये पाहिजे, कुठल्या युनिटमध्ये पाहिजे, 22 dm³मध्ये. कारण 22.4 ही व्हॅल्यू आपण dm³ घेतलेली आहे. कारण कुठल्याही गॅसचं STPला 1 मोल आपण घेतला तर त्याचं व्हॉल्यूम 22.4 dm³, किंवा याला आपण mlमध्ये घेतलं तर 22400 ml किंवा cm³ असंही म्हणू शकतो, किंवा त्याचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर क्यूबमध्येही करता येतं. जे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो. पण इथं सुद्धा नंबर ऑफ मोल्स आपल्याला या पद्धतीनं जर गॅसचं व्हॉल्यूम दिलेलं असेल तर कॅल्क्युलेट करता येईल. त्या गॅसचं व्हॉल्यूम जे STPला दिलेलं आहे dm³मध्ये, त्याला 22.4 डिवाइड केलं तर आपल्याला त्याचे नंबर ऑफ मोल्स मिळतील. आणि नंबर ऑफ मोल्सवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. या पद्धतीनं या टॉपिकवर आपल्याला थेरीचे प्रश्न असे विचारले जाऊ शकतात आणि या सगळ्या फॉर्म्युल्यावर आधारित आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. जे प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत, जे रिव्हिजनसाठी दिलेले आहेत, जे एक्झरसाइजमध्ये दिलेले आहेत, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले तर हे सगळे कन्सेप्ट्स क्लिअर होत जातील. आणि म्हणून लक्षात घ्या, काही केमिस्ट्रीमध्ये काही भाग असा आहे की जिथं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केले की तुमचा थेरीचा कन्सेप्ट क्लिअर होतो. थेरी क्लिअर असेल तर प्रॉब्लेम सॉल्व करणं सोपं जातं आणि त्यामुळे दोन्हींचा सराव तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे.